तर चला बघूया आता मार्केटमध्ये आपल्याला उद्या कशा पद्धतीने वर्किंग करायचं आणि मार्केट उद्या कसं राहू शकते, म्हणजे कशा पद्धतीने आपल्याला चांगला ट्रेड देऊ शकतं. ओके, आता बघा आज ज्या पद्धतीने आपण निफ्टीमध्ये जे प्रोडिक्शन केलं होतं ऑलमोस्ट थोडं जर असं वर्किंग केलं, म्हणजे एकतर गॅपअपचा व्यू होता, गॅपअपच्या हिशोबाने त्यानं वर्किंग चांगलं केलं आहे आणि गॅपअप नंतर आपल्याला ॲक्सेप्ट होतं की 23,522 हे ते टार्गेट त्यांना दाखवायला असायला पाहिजे. ह्याच ठिकाणी त्यांना पूर्ण फेल्युअर दाखवलेला आहे. त्यानंतर मार्केटने एक डाऊनफॉल दाखवलेला आहे. इथं आपला नो ट्रेडिंग झोन होता त्या दरम्यान. आता तो नो ट्रेडिंग झोन आपण कॅन्सल करून हा एक पुट साईडची एक रॅली आपण इथं मॅपिंग केलं आहे. म्हणजे ह्या दरम्यान जर समजा परत मार्केट येत असेल तर ह्या दरम्यान तुम्ही पुटला एंट्री घेऊ शकता. 23,354 हे तुमचं टार्गेट येऊन जाईल. 23,437 क्रॉस केला की तुम्हाला फर्स्ट टार्गेट तरी 23,479 आणि 522 ह्या पण लेवलला उद्या दिसून येऊ शकतात. मार्केटला जायचं तर आहे कॉल साईडला, पण हे जे ट्रॅपिंग मुवमेंट करत आहे शेवटच्या एंडिंगला ह्याच्यामुळे बऱ्याच जणांचं प्रीमियम डिकेमुळे जास्त नुकसान होते, पण जे सेलर्स आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात चांगला फायदा होत आहे. त्यामुळं एक हा उद्याचा दिवस आणि तिथून सोमवार किंवा मंगळवार किंवा बुधवार जो पण बँक निफ्टी एक्सपायर होत नाही तो पण जर असं मार्केट बसून आपण जर क्वांटिटी मारायची असेल तर एकदम कमी मारायच्या, जास्त क्वांटिटीने ट्रेडिंग करू नये. यात ट्रॅप होण्याचे पण चान्सेस आहेत. आज जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी निफ्टीनं ट्रॅप केला आहे, सीईला पण केला आहे आणि पीईला पण केला आहे. असं जर होत असेल तर तुम्ही स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करायला सुरुवात केली तरी चालू शकते. त्यानंतर बँक निफ्टीमध्ये जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण चांगल्या पद्धतीने मार्केटनं आज वर्किंग केलं आहे. आपल्या बँक निफ्टीमधली जी डायरेक्शन होती पुट साईडला होती, पुटला या दरम्यान ब्रेकआउट दिले, ऑलमोस्ट रिटेस्ट करून त्यांना 50 ते 60% तरी टार्गेट बँक निफ्टीनं आपल्याला दिलेला आहे. त्याच पद्धतीनं अजून एक आपण एक स्टॉक्स जर आज बघितला तर आपण एक एचडीएफसीचा एक स्टॉक्स दिला होता. एचडीएफसी जर तुम्ही स्टॉक्स बघितलं तर त्यांना पण आज चांगल्या पद्धतीनं आपल्याला वर्किंग करून दिलेलं आहे. एचडीएफसी लाईफ हा आपण एक स्टॉक्सच्या दरम्यान दिला होता आणि त्याची बाईंग एकदम सोप्या पद्धतीने आणि एक सरळ व्ह्यू सांगितला होता. तर सरळ व्ह्यूच्या हिशोबाने जर बघितला तर इथं आपण कॉल साईडला एंट्री सांगितलेली, फर्स्ट टार्गेट आपलं हे होतं. ऑलमोस्ट त्यानं एक 90% टार्गेट डन केल्यावर आपण ग्रुपला सांगितले की पोझिशन बुक केली तरी चालू शकते, पण एवढ्यातच ऑलमोस्ट 6 ते 7 पॉईंट जर तुम्ही बघितलं तर ऑप्शनमध्ये ग्रोथ झाली आणि एक लॉट 1100 क्वांटिटीचा होता. तरी तुम्ही हा जरी ट्रेड घेतला असता तरी आज तुमचं प्रॉफिट 7,500-7,000च्या वरती जरी तुम्हाला रनिंग दिसलं असतं. आता बघूया आपण बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितला तर आहे आपण पुट साईडला जर कंटिन्यू बसू शकतो, जर फ्लॅट ओपन वगैरे झालं तर आहे तसं पुटला आपण विचार करू शकतो. स्टॉप लॉस आहे तसं आपण धरू शकतो. जर कॉल साईडला जर आपल्याला जर बसायचं असेल किंवा एंट्री करायची म्हटलं तर 50-270 वरती आपल्याला चांगली रॅली मिळू शकते. आणि तर ह्या झोनला सी साईडला जरासं अवॉइड केलं तर बेस्ट होऊन जाईल. जो पण व्ह्यू आहे तो आपल्या इथं जरासं पुट साईडला आहे. ओके, अशाच प्रेडिक्शनसाठी आपल्याला फॉलो करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.